चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थापासून झाली आहे, म्हणजे तुम्हाला समजलंच असेल। हो, तर आज माझा 11वा गुरुवार आहे। तर तुम्हाला तर माहिती आहे, मी स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत करत होते, त्यामध्ये हा 11वा आहे। तर आज उद्यापन देखील आहे, त्यामुळे सकाळ मस्तपैकी आंघोळ वगैरे करून झाली। त्यानंतर मग मी बाहेर वगैरे सडा वगैरे टाकला। त्यानंतर मग मी इथे उंबरठा लेपन करून मस्तपैकी अशी रांगोळी काढली, कलर वगैरे टाकून। आणि तिथं पाहून आहे ना, तनू खूप खुश होत होती, कारण का तिला आज वेगळंच काहीतरी वाटत होतं। त्यानंतर मग ते रांगोळी वगैरे झाल्यानंतर मी इथे ना बेसन लाडू करायला घेतले होते, कारण का स्वामींना बेसन लाडू हे खूप आवडतात। त्यामुळे मी म्हणलं बेसन लाडू प्रसादाला देखील होतील। तर इथे मस्तपैकी असे बेसन लाडू तयार करून झाले होते। आणि तूप भरपूर वापरल्यामुळे हे आहे ना ग्लोवरती जो असतो ना, तो खूप आला होता। त्यानंतर आहे ना मी इथे पूजा मांडायला घेतली, कारण का मला पूजा मांडून आहे ना मस्तपैकी असे फुलं वगैरेची रांगोळी काढायची होती, त्यामुळे मी लवकरच घेतली। तर इथे ना स्वामींना आणि गणपतींना अभिषेक वगैरे घालून घेतला आणि पूजा मांडायला घेतली। तर इथे सर्वप्रथम आहे ना मी इथे लाल कापड हातरलं होतं, आणि त्याच्यानंतर आहे ना इथे माझ्याकडं असा छोटासा चौरंग होता। तो चौरंग ठेवून त्याच्यावर त्या अक्षता वगैरे टाकून ते स्वामींना स्थापन केलं होतं तिथे। त्याचबरोबर गणपती देखील आणि शंख आहे, घंट्या आहे, बऱ्याच गोष्टी होत्या, त्या तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल तसं। तर इथे हार घातला होता आणि स्वामींना मस्तपैकी असा फेटा वगैरे आणला होता, तो घातलेला। माळ ठेवली होती, आणि जे स्वामी चरित्र सारामृत होतं, जे की 21 अध्याय वाचायचे असतात, सो ते देखील मी तिथं ठेवलं होतं। आणि माझं उद्यापन होतं त्या दिवशी, त्यामुळे मग मी इथे श्री स्वामी समर्थाचे 9 गुरुवारचे व्रतचं जे किंवा उपासनाचे जे पुस्तक असतं ना, ते मी 21 आणले होते, कारण का ज्या बाया हळदी कुंकाला येते ना त्यांना हे देण्यासाठी। त्याचबरोबर मी इथे खडीसाखर आणि बेसन लाडू प्रसाद म्हणून तिथे नैवेद्य म्हणून ठेवला होता। त्याचबरोबर मग मी ते दिवा वगैरे लावून घेतला, आणि त्यानंतर मग मी ते फुलाची रांगोळी काढायला घेतली। आणि ते फुलाची रांगोळी काढण्यात माझा इतका भरपूर असा वेळ गेला होता ना, कारण का ते प्रत्येक फुलाच्या गळ्या ज्या आहेत, म्हणजे जे प्लेट्स म्हणतो आपण त्याच्या छोट्या छोट्या, त्या वेगवेगळ्या करून घेतल्या। आणि त्यानंतर मग मी त्या रांगोळी काढायला घेतली। आता ना प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर ही गोष्ट नेहमी होत असते, ज्यावेळेस मी सोनचाफाचं फूल जे आहे की स्वामींना अतिशय प्रिय आहे, ते सोनचाफाचं फूल जे आहे ना एक वेळेसच मला भेटलं होतं, कारण का इथे ना जिथे मी राहते ना तिथे फुलं सगळे भेटतात, पण सोनचाफा हा प्रकार म्हणजे मिळतच नाही। तो पुण्यावरून बऱ्यापैकी येतो इकडे, तर त्यांना ऑर्डर द्यावी लागते। तर एक दिवशी मी जे दिली, तर त्याच्यानंतर आहे ना अक्षरशः ते आहे ना 12च्या किंवा 1च्या नंतर ती फुलाची गाडी येत असते पुण्यावरतून, आणि मग ते आल्याच्या नंतरनं मग ते आपण कधी पूजेच्या टायमिंगला मांडणार, एक दिवशी भेटलं होतं। तर मग मी ते डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे दिवा वगैरे लावलं होता ना, त्या टायमिंगला लावलं होतं, आणि ह्यावेळेस पण तीच तऱ्हा झाली। सो मग मी ते ऑर्डरच केलं नाही। तर इथे झेंडूची, गुलाबाची, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं होती तेच मी स्वामींना म्हणजे बाकीच्या गोष्टींना ते अर्पण केले। आणि त्यानंतर मग इथे ना मस्तपैकी अशी फुलांनीच रांगोळी काढली, आणि ते सजवल्यानंतर इतकं भारी दिसत होतं ना त्या गोष्टी। आणि अक्षरशः हे ना मला जवळपास हे ना 1.5 तास सगळ्या पूजा वगैरे मांडायला गेला होता। तिथून पुढे मग मी ते 21 अध्याय वगैरे वाचले, जपमाळ केला, तारक मंत्र बोलले, बऱ्याच गोष्टी होत्या। तरी ते मी अगरबत्ती वगैरे लावून म्हणजे माझी पूर्ण पूजा संपन्न झाली होती। फक्त माझ्याकडं आता 21 अध्याय ते वाचायचं होतं। तर इथे बघा ना किती मस्त दिसते हे रांगोळी वगैरे, आणि पूजा देखील बघा। तर मी ही पूजा वगैरे करूच तर आहे ना मम्मीने इकडे सर्व स्वयंपाक उरकला होता। तर इथे ना मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता, कारण का स्वामींना पुरणपोळी खूप आवडते। तर बऱ्यापैकी भजी, आमटी, बेसन लाडू वगैरे सगळ्या झाल्या होत्या, कुरड्या तळल्या होत्या, आणि पीठ मळून ठेवलं होतं। त्यानंतर आहे ना 9 मुलं आणि एक जोडपं बोलवलं होतं। तर तसं तर आहे ना बऱ्याच गोष्टी काही जण काय करतात की 9 मुलं किंवा 11 मुलं बोलावतात, किंवा एक जोडपं बोलावतात, तर दोन्हीपैकी काहीही चालतं। तर इथे ना मी 9 मुलं देखील बोलावली होती, आणि एक जोडपं देखील होतं। तर मग मी ते ना त्यांचे स्वच्छ असे पाय वगैरे धुवून घेतले, त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं, आणि अष्टगंध लावणे ना त्यांचा आशीर्वाद घेऊन
जेवायला वाढून घेतलं. आणि बऱ्याच जणांना स्वामींचा भरपूर असा अनुभव आला आहे, तसा मला देखील आला आहे. तर बट मी आत्ता सध्या शेअर नाही करू शकत आहे तुमच्यासोबत. बट हो, खूप आला आहे. मनापासून जर केलं ना ते खूप होतं. फक्त प्रत्येक पावलावरती स्वामी आपल्यासोबत असतात म्हणजे असतात. फक्त आपल्याला ना ते ओळखता आलं पाहिजे, बस एवढीच गोष्ट मी सांगू शकते. तर आणि तुम्ही काही गोष्टी मनापासून मागचाल तर ना त्या नक्की पूर्ण होणार आणि ते स्वामी पूर्ण करणार. फक्त त्याची वेळ गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात कधी आणि केव्हा काय द्यायचं हे स्वामी ठरवतील. फक्त त्याची आशा कधी सोडू नये आणि मनापासून श्रद्धा करायला विसरू नका. आणि आपण ज्या अपेक्षा करतो ना त्याच्या अपेक्षा पलीकडे आपल्या नशिबात भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. फक्त त्याची वेळ येणे गरजेचे आहे. तर त्याची वाट बघण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. फक्त मनापासून आशा धरा, गोष्टी पॉझिटिव्ह धरा, तर त्या गोष्टी नक्कीच होतील. तर चला, इथे मी सर्वांना जेवायला वाढलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.